जराही काळजी घ्यायला नको ना स्वतःला तुम्हाला? शी, काही जास्त झालं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं ते? काही नसतं झालं. काही नसतं झालं. आलात मोठे शहाणे. काही नसतं झालं. एवढ्या जोरात ओरडला तुम्ही, मला तर धडकीच भरली होती. वाटलं काय होतंय आणि काय नाही. देवानं शिक्षा केली. कसली शिक्षा? आपली काळजी घेणाऱ्या, आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसाचं मन दुखावलं ना, त्याची शिक्षा केली देवाने. असं काही नाही. तसंच आहे अगं. आताही बघ ना, मी सगळ्यांना आवाज दिले, पण आलीस फक्त तूच. तू एवढी काळजी करतेस माझी आणि मी तुझ्याबद्दल उलटसुलट विचार करत राहिलो. खरं तर मी काहीच केलं नाही. तुम्ही एवढं प्रेम करता माझ्यावर आणि मी किती बोलले ना तुम्हाला. ते जाऊ दे ना, त्याची आठवण नको काढूस विजू. आता विजू, मला काल रात्रभर झोप नाही आली. तुझ्या श्वासांचा आवाज मिस करत होतो. खरं तर माझाही डोळा नाही लागला. तुम्हाला सांगू, लता वहिनी आणि शैलावांचा तर रात्रभर जाग्या होत्या, पण प्रेमापोटी त्यांना झोप येत नाहीये हे कबूल करायला तयार नाहीत त्या. हा प्रॉब्लेम आहे. पण तुला कळलं ना, तू खूप गोड आहेस विजू. कुणीतरी येईल, सोडा हात. येऊ दे, मला नाही पडत फरक. विजू, मला खूप आवडतेस तू. माझा खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझी परत बायको बनशील? हो, ये होईल. हळू, एवढी एक्साइटमेंट दाखवायची गरज नाहीये. थांबा, मी तुमची कंबर शेकायला गरम पाण्याची पिशवी घेऊन येते. हा, थांबा जा. बरं ऐक ना, चहा आणते. विजू, काय आता? आय लव्ह यू. तुम्ही पण ना. अरे का सूर्य अजून आलाच नाही. किती वेळ फ्रेश होतोय. हे काय, चहाची वेळ संपली, आता वडापावच्या डिनरची वेळ झाली तरी फ्रेश होतोय. सूर्या,